मी पळत पळत इथे पोचली आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवी सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. माधुर्यरसकल्लोळां शिवशैत्येकरूपिणीं अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र. येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपः. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत. तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी. आज आपला अध्याय क्रमांक 6चा श्लोक क्रमांक 9 पासून पुढे श्लोक आहेत. अत्यंत महत्त्वाचे असे श्लोक आहेत. हे अत्यंत महत्त्वाचा हा शब्द तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल, पण करू तरी काय, सगळंच इतकं महत्त्वाचं आहे की ते कुठलीच गोष्ट अशी लिस्ट इम्पॉर्टंट करता येत नाही आहे. तर आजच्या आपण 2 श्लोकांना आधी घेऊया आणि मग 2 श्लोकांना घेऊया. श्लोक क्रमांक 9. हृदय बोलतो ना, हृदय, त्यातला सुरून 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 मित्रर. सुरून मित्रर वरती लाल अक्षरात लिहिलंय ते वाचा. सुरून मित्रर मित्रर युदासीन. सुरून मित्रर युदासीनन मध्यस्थ द्वेष बंधुषु साधुष्वपी च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. ठीक आहे, सिंपल आहे. पूर्ण श्लोक असा बोलणार. सुरून मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेष बंधुषु साधुष्वपी च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. ठीक आहे, माझ्या मागून बोला. सुरून मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेष बंधुषु. बोला. सुरून मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेष बंधुषु. साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. व्हेरी गुड.
याचा अर्थ असा आहे की सुहृद 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 म्हणजे काय, आपल्या हृदयाच्या जे जवळ आहेत तसे सुहृद. जसं दुर्योधन, दुःशासन जसं बोलतो ना, त्यांची खरी नावं सुयोधन असं आहे आणि सुशासन अशी नाव आहे. कोणाची आई कोणाच्या आपल्या मुलाचं नाव दुर्योधन कधी ठेवू शकत नाही, दुःशासन कधी ठेवू शकत नाही. ती महाभारताच्या ओघामध्ये नंतर नंतर त्यांच्या वागणुकीनुसार, विचारसरणीनुसार त्यांच्या नावातला सू काढून दू लागला गेला, ही गोष्ट वेगळी आहे. तसा दुरुद, तसा सुहृद, हृदयाच्या जवळ, हृदयाला सुसह्य असणारी व्यक्ती, परिस्थिती, वस्तू. सुहृद, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, द्वेष करण्याजोगा, बांधव, सज्जन आणि पापी या सर्वांविषयी समान भाव ठेवणारा अत्यंत श्रेष्ठ आहे. भगवंत सांगतोय या जगामध्ये जेवढ्या काही कॅटेगरी आहेत ना, तेवढ्या सगळ्या कॅटेगरीतल्या वस्तू आणि व्यक्ती, त्या व्यक्तीसाठी, कोणत्या व्यक्तीसाठी, जो अत्यंत श्रेष्ठ आहे त्या व्यक्तीसाठी सगळ्या गोष्टी समान आहे असं भगवंत सांगतो. याच्यावर आपण बोलूया. पुढचा श्लोक, योजी युंजीत सततम. एकदम महत्वाचा श्लोक आहे, खूप सुंदर श्लोक आहे. योगी युंजीत सततम आत्मनम, योगी युंजीत सततम आत्मनम रहसी स्थितः एकाकी यत चित्तात्मा. एकाकी यत चित्तात्मा अत्यंत महत्वाचं आहे. एकाकी यत चित्तात्मा निराशीर अपरिग्रह. निराशीर अपरिग्रह, ह च्या नंतरचा विसर्ग पूर्ण बोला. ओके. योगी युंजित सततम आत्मनम रहसी स्थितः. मधच्या तिथे थांबा. आपण संधी विग्रह केलाय. योगी युंजित, त पूर्ण बोलायचं. योगी युंजित सततम आत्मनम रहसी स्थितः. बोला. योगी एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की मन व इंद्रिय यांसह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या, निरीच्छ आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकट्यानेच एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यात लावावे. मन आणि इंद्रिय यांसह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या, निरीच्छ आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकट्यानेच एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यात लावावे. ऐका बरं का, आता हे जे काही बोलली ना मी, हे इतकं अवघड आहे, हे इतकं अवघड आहे की काही पैशांसाठी, म्हणजे मला स्वतःबद्दल इतकं हसू येतंय. पगारासाठी दिवसभर जॉब करून, घरासाठी जॉब कशासाठी, पैशासाठी, पैसे कशासाठी, भविष्यासाठी. कोणाचं भविष्य? मुलांचं आणि आपलं भविष्य. भविष्य म्हणजे काय? वस्तू, बरोबर की नाही? त्याच्यासाठी दिवसभर खपून आल्यानंतर संध्याकाळी इमिडिएटली ह्या मूडमध्ये, म्हणून मला थोडंसं हसायला आलं आणि ते तसं समजावून सांगायचंय म्हणून थोडी गंमत वाटली. पण तरीही हेच सत्य आहे. मग फरक कुठे पडतो? माझ्याबरोबर अनेको लोक होती बसमध्ये. काय चाललंय? कुठली? ह्याची? ही रेकॉर्डिंगची. आणि हा, अच्छा, फ्रेम बरोबर येत नाहीये. नको येऊ दे फ्रेम. हा बोला ना. कोण? शारदाताई आहेत का? हो, दिसत नाही आहात ताई तुम्ही. काही हरकत नाही, काही हरकत नाही. तुम्ही आमच्या डोळ्यासमोर आहात, तुमचा चेहरा आमच्या डोळ्यासमोर आहे. आपण प्रवचन घेऊया. ऐका बरं का, काही हे माझ्याबरोबर बसमध्ये सुद्धा अनेको लोक होती, रस्त्याने सुद्धा अनेको लोक होती, सगळं चाललेलं. पण फरक कुठे आहे? ऐका बरं का. एक माणूस असतो तो क्रिकेटची मॅच बघत असतो. एक माणूस असतो तो क्रिकेटची मॅच बघत असतो. मॅच असते भारत विरुद्ध पाकिस्तान. काय असते? भारत विरुद्ध पाकिस्तान. तो काय करायचा माहितीये? भारताच्या खेळाडूने सिक्सर मारला ना तरी उठायचा आणि नाचायचा, ये चिअर करायचा, सिक्सर. ठीक आहे. त्याच्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूने जरी एखादी विकेट घेतली ना तरी तो उठायचा आणि चिअर करायचा, नाचायचा, ये विकेट गेली, विकेट गेली.
त्याच्या बाजूला बसणाऱ्या माणसाला ना आश्चर्य वाटलं की हा भारताच्या वेळेस सुद्धा भारताने काही केलं तरी सुद्धा नाचतोय, पाकिस्तानने केलं तरी सुद्धा हा नाचतोय. तुम्ही सगळे मनातल्या मनात बोलत असाल भेटू द्या हा माणूस, त्याला आम्ही धरूनच मारतो. तर त्या व्यक्तीने त्याला विचारलं की नेमकं काय आहे, तू भारताच्या बाजूने आहेस की पाकिस्तानच्या बाजूने आहेस? त्यावेळेस त्या व्यक्तीने उत्तर दिलं, तेवढंच ऐका. ती व्यक्ती म्हणाली मी क्रिकेटच्या बाजूने आहे. ती व्यक्ती म्हणाली मी क्रिकेटच्या बाजूने आहे. त्याच्यामुळे जो कोणी खेळाडू सुंदर पद्धतीने क्रिकेट खेळतो ना, भले तो सिक्सर असेल, षटकार असेल, चौकार असेल, विकेट घेणं असेल, जे काही असेल ते मी एन्जॉय करतो, ते कौशल्य मी एन्जॉय करतो. श्रोते हो, आपण सुद्धा असंच राहायचंय. आपण कोणाच्या बाजूने आहे? आपण प्रकृतीच्या बाजूने, आपण भरपूर कमवून पगार आणण्याच्या बाजूने आहोत की आपण काही न करता हिमालयात जाण्याच्या बाजूने आहोत? आपण कोणाच्या बाजूने आहोत? जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे आणि कौतुक तूप आहे संचिताचे. पूर्ण रस्त्यावर मला हा अभंगाचं चरण आठवत होतं की आपल्याला ना या बाजूनेही राहायचं नाही, या बाजूनेही नाही राहायचंय. आपल्या संचितात काय आहे ते आपल्याला भोगायचंच आहे. व्हॉट एव्हर युअर कर्म, आपलं जे काही कर्म आहे त्याच्यानुसार जे काही सिस्टीम मध्ये लिहिलेलं आहे, देवाने नाही बरं का, सिस्टीम मध्ये जे काही लिहिलेलं आहे. सकाळी तुम्ही 9च्या नंतर आला, लेट मार्क लागला, 3 लेट मार्क, 1 हाफ डे कट, सिस्टीम ठरलेली आहे. मग भले तुमचा बॉस मित्र असला ना तरी बॉस म्हटला की नाही नीलम माझी मैत्रीण आहे, हा नाही नाही तिचे कट करायचे नाही, सिस्टीम बोलेल तुझे पण कट करतो आणि तुला मी काढूनच टाकतो. सिस्टीमला ते मान्य नाहीये. तसं ही प्रकृतीची सिस्टीम आहे. ती कोणाच्या आधाराने चाललेली आहे? भगवंताच्या आधाराने चाललेली आहे. कशी बरं चाललेली आहे? सूर्य उगवला, सूर्य मावळला. जेव्हा सूर्य मावळला अनेको पक्षी घरट्यामध्ये गेले, प्राणी घरट्यांमध्ये गेले, माणसं घरी आली आणि झोपी गेली. बरं का, सकाळ झाली, माणसं उठली, झाडांनी प्रकाश घेऊन फोटोसिंथेसिस करायला सुरुवात केली. माणसं घराच्या बाहेर पडली, कोण कुठे गेलं, शाळेला गेलं, कॉलेजला गेलं, कुठे कुठे गेलं. काही जण घरी बसली, काही जण पुस्तक वाचतायत, काही जण झोपी गेली. सगळेजण काही ना काहीतरी करतायत. सूर्य काही करतोय का हो? नाही ना. तो फक्त उगवतोय, तो फक्त मावळतोय. पण त्याच्या आधाराने एवढ्या सगळ्या घटना घडतायत. तो भगवंत जसा या घटनांना कारणीभूत आहे, पण त्याचा हस्तक्षेप कुठेच नाहीये. आपण सगळे त्या सिस्टीमच्या आधाराने चाललोय. आपण कोणाच्या बाजूने? प्रकृतीच्या बाजूने आहोत की आपण भगवंत म्हणजे पुरुष त्याच्या बाजूने आहोत? आपण कुठे आहोत? आपण मध्ये आहोत. आपण आत्मा आहोत. आपण परमात्मा होण्याची ज्याच्यामध्ये शक्यता आहे ती आत्मा आपण आहोत. आपण या बाजूने नाही, आपण त्या बाजूने नाही, आपण धर्माच्या बाजूने आहोत. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? हिंदू धर्म, जैन धर्म, ख्रिस्त धर्म नाही. धर्म म्हणजे कुठला? जो ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, मानवता हा धर्म, मानवता हा धर्म, प्रेम हा धर्म, करुणा हा धर्म. आपण त्या धर्माच्या बाजूने आहोत. ही गोष्ट जर बघायला गेलं ना, आता मी जी क्रिकेटची गोष्ट तुम्हाला सांगितली ना, थोडं याच्यावरती चिंतन करा. कारण जेव्हा मी ही गोष्ट आचार्यांकडून ऐकली तेव्हा माझ्याही डोक्यामध्ये प्रश्न पडला की ही गोष्ट जर सगळ्या गोष्टींना लावायला गेलं ना तर गणित अवघड होईल. गणित ना अवघड होईल. कसं बरं अवघड होईल? जर 2 मुलांमध्ये भांडण झालं तरी आपण काय करू? कोणातरी एकाची बाजू घेऊ आणि कोणातरी एकाला आपण दूर लोटू. त्याला म्हणू तू शांत बस, तुझी चुकी आहे. एकाला आपण जवळ घेऊ. आपण जवळ कोणाला घेऊ? स्वतःच्या मुलाला घेऊ की दुसऱ्याच्या मुलाला घेऊ? कोणाला घेऊ आपण जवळ? स्वतःच्या मुलाला घेऊ. बरोबर आहे की नाही? जगामध्ये अनेको गोष्टी ज्या घडत आहेत, त्या गोष्टी घडत असताना, प्रत्येक गोष्ट घडत असताना आपली त्याच्यामध्ये काही ना काहीतरी भूमिका आहे. एकतर आपण ती गोष्ट आपल्या जवळ मानतोय, नाहीतर ती गोष्ट आपण आपल्यापासून दूर मानतोय. कशावरती अवलंबून आहे? मी त्या मुलाला जवळ घेतलं. का जवळ घेतलं? ते माझं बाळ आहे, माझा मुलगा आहे ना, माझं मूल आहे ते, मी त्याला जवळ घेतलं म्हणजे या देहाचं कर्तृत्व त्या मुलाशी निगडित आहे, या देहाचा अहंकार त्या मुलाशी निगडित आहे, म्हणून मी त्याला जवळ घेतलं. दुसऱ्याला नाही घेतलं. त्याची चुकी नव्हती तरी मी त्यालाच म्हणते तुझी चुकी आहे, हा त्याची चुकी नाही, तुझी चुकी आहे. तू ओरडला असशील म्हणून त्याने तुला मारलं. म्हणजे त्याला मी पर्क केलं, ह्याला मी आपलं केलं. हे कशावरून झालं? जेव्हा मी स्वतःला देह समजलं. आणि ज्या वेळेस दुसऱ्या कोणाची तरी भांडणं असतात, त्यामध्ये आपलं मूल नसतंच, 2 शेजारणींच्या मुलांची भांडणं असतात, त्यावेळेस मात्र आपण परफेक्ट न्यायाधीश बनतो.
परफेक्ट तोलून मोलून की कोणाची चुकी आहे, काय होतं नेमकं, काय घडलेलं नेमकं, आपण सगळं व्यवस्थित बघतो. त्यावेळेस आपल्याला धर्म कळतो, नाही हे असं आहे. भगवंत इथे काय म्हणतोय, असा जो कोणी असतो ना, ज्याने इंद्रिय आणि ज्याने मन, इंद्रिय आणि मन मिळूनच आपलं शरीर झालंय, हे सगळं जो देहावर नाही, जो अहंकारावर नाही, ज्याने देह स्वतःला मानलं नाही, तो कुठल्याही सिच्युएशन मध्ये याला आपलं आणि त्याला परक असं कधीच म्हणत नाही स्मिता काकू. मग याचा आपल्या आयुष्यामध्ये उपयोग काय आहे, याचा आपल्या आयुष्यामध्ये उपयोग काय आहे? घटना काहीही घडत असू द्या, घटना काहीही. आणि मी पर्सनल एक्सपिरियन्स नाही शेअर करू शकत, कारण तुम्ही लोक ऐकणारे फार हुशार असतात, लगेच लिंक लावतात. मी एकदा दोनदा जाऊबाई बोलली तर लगेच लोकांनी इमॅजिन करायला सुरुवात केली, जाऊबाई सासू, लगेच लोक इमॅजिन करायला लागतात. पण डे टू डे लाईफ मधलं मी सांगत असते, म्हणून बोलायची पण भीती वाटायला लागलीये. जे काही आपल्या बरोबर घडतंय ना, भले हा भाऊ त्या भावाशी भांडतोय, मग आपली सासू आपल्या आई बरोबर भांडते, जे काही असेल ना, त्याच्यामध्ये ना आपण तटस्थ राहायचं, त्याच्यामध्ये आपण तटस्थ राहायचं. म्हणजे कसं राहायचं, म्हणजे कसं राहायचं ना, आपण ह्याची बाजू घ्यायची. मी नात्यांबद्दल बोलत नाही बरं का, मी ओव्हरऑल आयुष्याबद्दलच बोलतेय. ना तुम्ही गरमीच्या बाजूने राहा, ना तुम्ही थंडीच्या बाजूने राहा, तुम्ही तटस्थ राहा. कधीतरी अनुभव घेऊन बघा, भरपूर गरम होत असेल ना, तुम्ही शांत बसा, आपल्याला गरमी लागायची बंद होते. ज्या वेळेस आपण या देहावरून उठतो ना, त्यावेळेस आपल्याला या देहाचे जे काही विकार आहेत, जे काही हानी आहे, जे काही सुख आहे, जे काही दुःख आहे, ते वाटायचं बंद होतं. विनोबा भावे गीता प्रवचनांमध्ये याच्यासाठी असं उदाहरण देतात की याच अध्यायावरती विनोबा भावे असं उदाहरण देतात की एक साधू होता, त्या साधूच्या हाताला बाण लागलेला आणि तो बाण काढायचा होता, तर बाणाला नुसता धक्का जरी लागला तरी त्याला वेदना व्हायच्या. मग त्यांचे जे आजूबाजूचे लोक होते ते म्हणाले की त्याला बसू द्या, त्या बाण काढू नका, तो जेव्हा साधनेला बसेल ना तेव्हा आपण त्याचा बाण काढूया. ज्या वेळेस साधू साधनेला बसला तेव्हा त्याचा बाण काढलेलाही त्याला कळाला नाही. जे खरे साधू असतात, जे खरे संत असतात, आणि आपला हा जो गीतेचा मार्ग आहे तो तिथेच पोहोचण्याचा, जिथे आपल्याला पोहोचायचं आहे तिथे पोहोचल्यानंतर ना आपल्याला सुख सुख वाटत, ना आपल्याला दुःख दुःख वाटत. श्रोते हो, हे ऐकायला काहीतरी विक्षिप्त वाटत असेल, हे वाटताना वाटत असेल की अरे असं कधी होतं का, असं कधी होतं का, पण हो असं होतं, हो असं होतं. कसं बरं हे शक्य आहे, मी सांगते, ऐका. अजून एक उदाहरण देते याच्यावरती. काही 4 माणसं होती, 4-5 जण होती. त्यांनी ठरवलं की सर्वे करूया की संसार कसा असला पाहिजे, की जो प्रपंच कसा असला पाहिजे, संसार कसा असला पाहिजे, जो अध्यात्मासाठी पूरक आहे. म्हणून अशी काही लोक मिळून संत एकनाथांकडे गेली, संत एकनाथ महाराजांकडे गेली आणि त्यांनी विचारलं, महाराज तुमचा प्रपंच असा बहराला चढलेला आहे, तुमचा परमार्थही बहराला चढलेला आहे, कसं शक्य आहे हो, दोन्ही गोष्टी इतक्या सुंदर चाललेल्या आहेत. त्यावरती महाराज म्हणाले, काही नाही हो, माझी बायको आहे ना ती प्रचंड अनुकूल आहे, गिरिजाबाई प्रचंड अनुकूल आहे, प्रेमळ आहे, त्याच्यामुळे माझा संसारही छान चाललेला आहे आणि माझा परमार्थ एवढा पुढे गेला. मग हे सगळेजण नोट करून ठेवतात, चला पत्नी अनुकूल असेल तर परमार्थ शिगेला पोचतो, परमार्थ सफळ संपूर्ण होतो. आता सर्वे करतायत ना, एका घरात जाऊन चालणार नाहीत, म्हणून तेच सगळेजण लोक संत तुकाराम महाराजांच्या घरी गेले. कशासाठी? सर्वेसाठी. त्यांना विचारायला, तुकाराम महाराज तुमचा परमार्थ एवढा शिगेला कसा पोचला, नेमकं त्याचं गमक काय आहे? तुकाराम महाराज म्हणले, काही नाही हो, माझी बायको आहे ना कशी आहे, कर्कश आहे, माझी बायको कर्कश आहे, सतत आरडाओरडा करत असते, बस हेच गमक आहे. माझं संसारातून चित्त उडतं आणि परमार्थात लागतं आणि माझा परमार्थ असा सुंदर सुंदर सफल संपूर्ण झाला, हे कारण आहे. आता ह्या सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवलं. अरे बापरे, ह्यांची पत्नी अनुकूल नाही तर परमार्थ शिगेला जातो, ह्या दोन्ही गोष्टी विरोधाभासाच्या आहेत. शेवटी ते म्हणले, आता सर्वे करायचंय, अजून पुढे जावं लागेल, म्हणून ते पुढच्या घरामध्ये गेले. प्लीज म्यूटवर जा. ते शेवटी पुढच्या घरामध्ये गेले, समर्थ रामदास स्वामींच्या घरामध्ये गेले आणि त्यांनी विचारलं की समर्थ स्वामी, तुमचा परमार्थ एवढा शिगेला गेला त्याचं कारण काय?
समर्थ म्हणाले काही नाही, सावधान शब्द ऐकला, सावधान शब्द ऐकला, त्याच वेळेस मी मंडपातून पळ काढला आणि आणि माझा आता परमार्थ शिगेला पोचला, माझं आयुष्य यशस्वी झालं, मी देवाला प्राप्त करून घेतलं. आता ह्यांनी नोट डाऊन करून ठेवलं की यांना तर पत्नीच नाही. कन्क्ल्युजन, एकाची पत्नी अनुकूल, दुसऱ्याची पत्नी प्रतिकूल, तिसऱ्याला पत्नीच नाही, तरी परमार्थ शिगेला गेला. याच्यावरून शिकायचं काय आहे? याच्यावरून तुकाराम महाराज म्हणतात की आता दिवसचारी खेळीमेळी, दिवसचारी खेळीमेळी, बस आता आम्ही निश्चिंतीने पावलो विसावा. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? कसाही असू दे संसार, आम्ही तो खेळण्यासारखा बघणार. खेळीमेळी याचा अर्थ शोभनाताई इथे असा नाहीये की खेळीमेळी म्हणजे आम्ही असंच करू, काहीतरी खेळीमेळी काहीतरी केलं, असा नाहीये याचा अर्थ. परमार्थ कधी सफळ संपूर्ण होतो? जेव्हा आपण संसाराकडे खेळ म्हणून बघायला लागतो. जर मला आता वाटलं असतं ओ माय गॉड एवढा उशीर झाला, आता मी कसं करू, मी काय करू, तुम्ही लोक रागवाल, आता मी कसं करणार, मी इथे पोचणार का, मग काय झालं, माझ्या ऑफिसमध्ये माझं मन लागेल का? आज तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते, न्यू ऑफिसचा माझा आज पहिला दिवस होता. एवढ्या सगळ्या भरमसाठ मीटिंगनी भरलेला होता, एवढ्या सगळ्या प्रकारच्या लोकांना भेटून आली, पण मला त्याच्या आधी वाटलं नाही की माझा दिवस कसा जाईल आणि मग माझ्याकडून प्रवचन कसं होईल. हे मला क्षणभरही नाही वाटलं, कारण सगळा संसार खेळीमेळी. असू दे ना, बाहेर सगळ्यांना भेटायचंय, मीटिंग करायची आहे ना, करायची आहे, त्यांचं काय ऐकायचं आहे ना, ऐकून घ्यायचंय, डोकं लावायचंय ना, लावायचंय, पण माझं चित्त मात्र भगवान श्रीकृष्णाजवळ, गीतेजवळ ठेवायचंय. हे माझं कन्फर्म आहे. येतंय का लक्षात? वरचा हा संसार खेळीमेळीने, सिंपल लँग्वेज मध्ये बोलू का, तुकाराम महाराज म्हणतात टेक अ चिल पिल, टेक इट लाईटली. टेक अ चिल पिल, डोंट टेक इट व्हेरी सिरियसली. जास्त सिरियसली घेऊ नका. नाही ना घरामध्ये काही एखादी गोष्ट होत नाही, ठीक आहे, बाहेरचं एखादं राहतंय, राहू दे, उद्या पुन्हा सूर्य उगवणार आहे, पुन्हा गोष्टी चालू होणार आहेत, पुन्हा एखादं काम राहिलेलं आपण पूर्ण करून घेऊ, काही हरकत नाही. पण ते सगळं बघण्यासाठी आपण ती गोष्ट खेळीमेळीने बघणं अत्यंत महत्वाचं आहे. इथे तुकाराम महाराज तेच सांगतात की आता दिवस चारी खेळीमेळी, मी निश्चिंतेने विसावा पावलोय. आता माझे दिवस खेळीमेळी म्हणजे कधी झाले खेळीमेळी? ज्या वेळेस मी त्या स्थितीला पोचलो. कुठल्या स्थितीला पोचलो? ज्या स्थितीमध्ये गीता सांगते आपल्याला जायला, त्या स्थितीला मी जेव्हा पोचलो तेव्हा माझे दिवसचारी खेळीमेळी झाले. पुन्हा एकदा मी स्क्रीनवरती येते आणि पुढचे श्लोक घेते, कारण पुढचे श्लोक खूप महत्वाचे. आणि आता जे मी बोलली त्याच अर्थाचं याच्यापूर्वी पण बोलले, जर तुमच्या लक्षात असेल तर. आता बघा बरं का, पुन्हा एकदा मी फक्त अर्थ सांगते तुम्हाला, फक्त अर्थ ऐका. आणि आता जे मी बोलली ते कोरिलेट कसं होते ते बघा. मन व इंद्रिय यांच्यासह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या, निरइच्छ आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकट्यानेच एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यात लावावे. आता तुम्हाला वाटत असेल की ताई तुम्ही तर बोलला एकट्यानेच बसावं, एकांतात बसावं आणि आत्म्याला परमात्म्याकडे लावावं, याचा अर्थ काय सांगते, पुढे येते. श्लोक क्रमांक 9चा पण एकदा अर्थ बघा. श्लोक क्रमांक 9चा पण एकदा अर्थ बघा. सुहृद, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थानी, द्वेष करण्याजोगा, म्हणजे ज्याचा द्वेष वाटतोय असा सुद्धा, आणि जो मनाच्या जवळ आहे असा सुद्धा, शत्रू आहे तो सुद्धा आणि मित्र आहे तो सुद्धा, सज्जनही आणि दुर्जनही, हे सगळे जण त्याच्यासाठी एकसारखे झाले. ज्या वेळेस आत्मस्थितीवरती मन गेलं, ज्या वेळेस देहबुद्धी नाहीशी झाली, त्यावेळेस अहंकार गळून पडला. ज्यावेळेस अहंकार गळून पडला त्यावेळेस अपपर भाव निघून गेला. म्हणून तर संत म्हणतात ना की त्यांच्यासाठी अपपर भाव असा नसतो संतांसाठी, त्यांच्यासाठी सगळे जण एकसारखे असतात. आपण श्लोक क्रमांक 11 वरती येऊया. जो या ध्यान योगाचा खरा गाभा आहे त्या गाभ्यावरती आपण येऊया. श्लोक क्रमांक 11. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य, स्थिर मानस मात्मनः, स्थिरमासन मात्मनः, क्षमा करा, शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासन मात्मनः. मानस बोलली असती तर मन झालं असतं. स्थिरम आसन असा त्याचा अर्थ आहे. स्थिरम आसन आत्मनः. नात्युच्च श्रितम, नात्युच्च श्रितम, च त्याला छ्र जोडलाय. नात्युच्च श्रितं नाति नीचै, नात्युच्च श्रितै
चित्तै न, चित्तांच्या पुढे न आहे ना, अनुस्वाराच्या पुढे न दिलाय, तर त्याचा उच्चार न करायचा आहे. मी ते लिहिलेलं नाहीये. नात्युच्र नात्युच्रितन्नाति निचय, नात्युच्र चितै नाति निचय. पॉज घेते. शुचय, माझ्या मागून पहिलं चरण बोला. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः. बोला. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः. नात्युच्चश्रितन्नाति निचै चैलाजिन कुशोत्तरम. सॉरी, बोला बोला बोला, तुम्ही बोला. चैलाजिन कुशोत्तरम. एकदा पुन्हा बोलूया. चैलाजिन कुशोत्तरम. नात्युच्चश्रितन्नाति नीचै चैलाजिन कुशोत्तरम. बोला. पुन्हा एकदा. नात्युच्चश्रितन्नाति नीचै चैलाजिन कुशोत्तरम. बोला. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे, शुद्ध जमिनीवर क्रमाने दर्भ, मृगाजीन आणि वस्त्र अंतरून तयार केलेले जे आसन आहे ते फार उंच नाही आणि फार सखलही नाही. असे आपले आसन स्थिर मांडून, आसन मांडायचे आणि त्याच्यावर काय करायचं ऐका. तत्रेकाग्रमन कृत्वा, नच्या नंतरचा जो विसर्ग आहे तो अर्धा बोलायचा कारण पुढे क आहे. तत्रेकाग्रमन कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रियः. बोला. उपविश्यासने, आणि पुढचा शब्द ऐका, युंजाद. आता वरचं वाचू नका, खालचं वाचा. युंजाद योगमात्म विशुद्धये. युंजाद योगमात्म विशुद्धये. उपविश्यासने युंजाद योगमात्म विशुद्धये. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे, त्या आसनावर बसून चित्त व इंद्रिय यांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा. ऐका बरं का. अनेको योगाची पुस्तकं तुम्ही वाचली असतील किंवा जे काही इंटरेस्टेड लोक असतील त्यांनी योगाचे क्लासेस पण लावले असतील. ज्ञानेश्वरीमध्ये पुढे जाऊन एक ओवी येते, योगाची या वाटा गेले बा सुभटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. अनेको कीर्तनकार प्रवचनकार ह्या ओवीचं प्रमाण देतात आणि सांगतात अर्चनाताई की योग कधी करू नये, योग अभ्यास कधी करू नये, कारण तिथे पुढे जाऊन कष्टच आहे, म्हणून भक्तियोग श्रेष्ठ असे लोक म्हणतात. आणि उगाच टाळ्या बिळ्या वाजवत म्हणजे नकला करत नाचतात वगैरे. जे मनापासून नाचतात, भक्तीने नाचतात, त्यांच्या चरणावरती दंडवत आहे. पण जे असेच उगाच दुसऱ्याला दाखवण्यासाठी शायनिंग मारत माझी साडी किती सुंदर आहे आणि मी किती सुंदर गिरकी मारते, मीच कसा सुंदर टाळ वाजवते, हे सगळं करण्यासाठी जे नाचतात ते चुकीचे आहेत. भक्तिमार्ग म्हणत योग मार्गाला बाजूला ठेवून बगल देऊन आत्तापर्यंत लोक वागत राहिली. त्याच्यामुळेच एवढा हाहाकार माजला. नीट ऐका श्रोते हो. गीतेमध्ये स्पष्ट शब्दात भगवंत सांगतायत की काय करायचंय.
बघा बरं का, हा पहिला श्लोक आहे ज्याच्यामध्ये भगवंत सांगतात. इतर वेळेस भगवंत सांगतात की मनावरती नियंत्रण ठेव, इंद्रियांवरती नियंत्रण ठेव, कंट्रोल कर, पुरुषाकडे लक्ष दे, प्रकृतीकडे लक्ष देऊ नकोस, स्वतःच्या मनामध्ये आत्म्यामध्ये मन स्थित कर, स्वस्थितीवर राहा. म्हणजे अशा काही गोष्टी भगवंत सांगतोय ज्या सॉफ्ट स्किलच्या आहेत. सॉफ्ट स्किल सांगतोय भगवंत, म्हणजे आतमधून सिस्टीमने काय कसं वागावं हे आतमधल्या गोष्टी सांगतोय. पण पहिल्यांदा भगवंत बाहेर कसं वागावं हे सांगतोय, म्हणजे कसं असावं, तुम्ही कसं बसावं हे भगवंत सांगतोय. त्या दिवशी पण एक ठिकाणी मुलाखत झाली, तिथे त्यांनी मला हाच प्रश्न विचारला की आमच्याकडे वेळ नाही हो तुमच्या इतकं असं गीता वाचून मग 1 तास बसायचं, गीता ऐकायची, मग त्याच्यावरती चिंतन करायचं, आमच्याकडे एवढा वेळ नाही. आणि साहजिक पण आहे. ते म्हणले आमच्याकडे फक्त 10 मिनिटं असतील अध्यात्मासाठी, आम्ही काय करावं. तर त्यांना मी हेच उत्तर दिलं की भगवान श्रीकृष्ण सांगतायत 10 मिनिटं आहेत ना तुझ्याकडे, सोड, 10 मिनिटं पण नाही, तुझ्याकडे 5 मिनिटं आहेत ना, तेवढी तरी तू अध्यात्मासाठी देन, तू काय कर. पहिल्यांदा भगवंत सांगतायत, पहिल्यांदा या हातांनी काय करावं आणि ह्या पायांनी काय करावं. इनडायरेक्टली कर्म सांगितलं, पण डायरेक्टली भगवंत सांगतायत की काय करायचं, आसन लावायचं. इतक्या ठिकाणी आपण फिरतो की काय करायचं आम्हाला माहित नाही, ध्यान म्हणजे काय आम्हाला माहिती नाही. शारदाताई, लोक म्हणतात आम्हाला ध्यान म्हणजे काय माहित नाही, काय करायचं आम्हाला कळत नाही. नीट 6वा अध्याय ऐका, कळेल काय करायचंय. इथे भगवंताने योगाची या वाटा कशाला म्हटलं, हठयोगाला म्हटलेलं आहे. भगवंताने जो योग सांगितलाय ज्ञानेश्वरीमध्ये, ज्ञानेश्वर माऊलींनी जो योग सांगितला, गीता एवढी महत्वाची काय, याच्यामध्ये राजयोग सांगितला. तो राजयोग म्हणजे काय आहे, तुमचा ध्यान मार्ग आणि तुमचा भक्ती मार्ग या दोघांना एकत्रित करणारा जो ध्यान मार्ग आहे ना, तो राजयोग ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेला आहे. तो ध्यान योग तुम्ही दिवसातून एकदा करा, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या कर्माला लागा. तुमचा स्वधर्म जो असेल त्याच्यानुसार तुमचं कर्म असेल, त्याला प्रारब्धाची जोड असेल त्याच्यानुसार तुम्ही वागा. तो राजयोग इथे ज्ञानेश्वरीमध्ये आणि गीतेमध्ये सांगतात. अत्यंत महत्वाचं आहे. एखादं फळ सुंदरसं द्राक्ष आहे आणि लोक म्हणतात की गुरु काय करतात, गुरुंकडे किल्ली असते ज्ञानाची, गुरुंकडे किल्ली असते. मग शिष्य काय म्हणतात, गुरुंकडे किल्ली आहे, गुरुंकडे किल्ली आहे, गुरुंकडे किल्ली आहे. अरे पण ती किल्ली वापरून तू कुलूप ओपन करशील तर पुढे तुला आतमध्ये गावा लागेल ना. नुसती किल्ली आहे बोलून बोलून उपयोग नाही. द्राक्ष माझ्याकडे आहे, द्राक्ष गोड आहे, द्राक्ष गोड आहे, मग मी बाहेरूनच चाटते, त्याला मजा नाहीये. मी ते द्राक्ष पूर्ण खाल्लं पाहिजे. आतला गाभा जेव्हा पोटात लागेल, या जिभेला लागेल, तेव्हा त्याची चव कळेल. आणि त्याच्यानंतर जर माझी इच्छा झाली की ही चव इतरांनाही कळावी, मग आतलं बीज जेव्हा मी जमिनीत रोवेल तेव्हापासून नवीन द्राक्ष पुढे निर्माण होतील. अगदी त्याप्रमाणे गीतेमध्ये ज्ञान आहे, गीतेमध्ये ज्ञान आहे, गीतेमध्ये भक्ती आहे, गीतेमध्ये योग आहे. कुठे आहे योग, हे त्याचं उत्तर आहे. हा श्लोक त्याचा गाभा आहे. हा श्लोक त्याचा जो गाभा आहे ना, ह्या श्लोकापासून सुरुवात होते. काय आहे श्लोकाची सुरुवात, की पहिल्यांदा आसन स्थिर कर, आसन स्थिर कर, स्थिर आसनावरती बस. सुरुवातीला सांगतायत. पुढे जाऊन एखाद्याला वाटलं, आता तो रोज ध्यान करतो एखादी व्यक्ती, आणि आज मला घरी जायला उशीर होतोय, किंवा आज मी घरामध्ये नाहीच आहे, आज मी प्रवासात आहे, मी ट्रेनमध्ये आहे, मी बसमध्ये आहे, मी प्लेनमध्ये आहे, मी फ्लाईटमध्ये आहे, मी कसं करू. तर तू ठीक आहे, तू तिथे जसा घरी बसायचा तसा तू बाहेर बस, पण सुरुवातीला काय करायचंय, आसन लावायचंय. कसं लावायचंय आसन, जास्त उच्च स्थानावरती नको आणि जास्त खालच्या स्थानावरती सुद्धा नको. आसन कसं असलं पाहिजे, मध्यम उंचीचं असलं पाहिजे. आसन कसं असलं पाहिजे, मध्यम उंचीचं असलं पाहिजे. काय म्हणतायत भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ना अति उच्च, ना अति उच्च आणि ना अति नीच, ना अति उच्च ना अति नीच, चैलाजिन कुशोत्तरम. चैलाजिन कुशोत्तरम, कुश हे एका प्रकारचं गवत आहे. जुन्या काळातला जो काळ होता तेव्हासाठी बोललेला आहे की आधी गवत अंतरावं, मग त्याच्यावरती व्याघ्राचं, वाघाचं कातडं किंवा हरणाचं कातडं अंतरावं आणि त्याच्यावरती आपण बसावं, म्हणजे खाली पण नाही आणि वरती पण नाही. आता गीतेमध्ये जास्त करून जे
म्हणतात ना गैरसमज निर्माण झाले ते याच्यामुळे सुद्धा आहेत, की लोकांना आता असं वाटतं की आत्ताच्या काळात आम्ही व्याघ्राचं कातड कुठून आणायचं, हरणाचं कातड कुठून आणायचं. पूर्वीच्या काळामध्ये ते शक्य होतं आणि ते पण मिळवण्याचे अनेक मार्ग होते. मेलेल्या प्राण्यांची कातडी जमा करायचे आणि त्याच्यापासून आसन बनवण्यात यायचे. आपल्या हिंदू धर्माने कधीच हिंसा प्रमोट केलेली नाहीये. शब्दाने हिंसा प्रमोट नाही केली, शब्दाने सोडा, मनाने हिंसा कधी प्रमोट नाही केली. ते थोडी म्हणणार आहे की वाघाला मारून त्याचं कातडं आण, का तर तुला आसन घालून बसायचंय. असं कधीच हिंदू धर्माने म्हटलेलं नाही. आत्ताच्या काळात आपल्याला कुठून मिळणार? अहो साधी रोजच्या आयुष्यातून एखादी चादर बाजूला काढायला आपल्याला होईना, ते व्याघ्रासन कुठून आणायचं आणि हरणाचं कातडं कुठून आणायचं? कुठेही आसन घाला. बरोबर, हो, आपल्या घरातलं वस्त्र असलं तरी चालतं, पण त्याच्यामध्ये पुढे नियम आणि अटी दिलेत, ऐका बरं का. आसन कसं असावं? आसन कसं असावं? थोडंसं उंचावरती असावं. जसं मी बसायला घोंगडं घेते, घोंगडं आणि त्याच्यावरती एखादं आसन, म्हणजे थोडंसं उंचावर जातं आणि त्याच्यावरती एक वस्त्र जे आपलंच असतं, परमनंट, फक्त स्वतःसाठी असतं. कुठे म्हटलंय भगवंत हे? कुठे म्हटलंय भगवंत? तुम्हाला श्लोक दाखवते मी, श्लोक दाखवते. स्वतःचं आसन घ्यायचं असं भगवंत म्हटलंय. स्वतःचं आसन घ्यायचंय. काय आहे तो शब्द? ऐका बरं का, खूप महत्वाचं आहे. आसन कसं असावं याच्यावरती भगवंतांनी इथे सांगितलेलं आहे की आसन हे स्वतःचं असलं पाहिजे, दुसऱ्याचं नाही. काय याच्या मागची मानसिकता काय आहे? आपण जेव्हा म्हणतो ना की ही वस्तू माझी आहे, म्हणजे अहंकाराने माझी नाही बरं का, पण ही वस्तू माझी आहे म्हणल्यावरती त्या वस्तूला माझा फील येतो, त्याच्यावरती माझ्या वाइब्स असतात. ती वस्तू माझी आहे म्हणजे एक मानसिकता असते की हे वस्त्र माझं आहे. तुम्ही बघितलं असाल अनेको संन्यासी, जे दाखवणारे नाही बरं का, जे खरे संन्यासी आहेत, ते सुद्धा दाखवण्यासाठी जे असतात ते त्याचा उपयोग करतात. स्वतःचं एक आसन घेऊन फिरत असतात. ते त्यांचे शिष्यमंडळी येतात, ते बसणार म्हणले ना की शिष्यमंडळी एक आसन घालतात, त्या आसनावरच ते संन्यासी आणि साधू बसतात. त्याचा अर्थ काय असतो? ते त्यांचं स्वतःचं आसन असतं. आसन कसं असावं? एक आसन असावं आपलं, थोडंसं गुबगुबीत असावं, थोडंसं गुबगुबीत असावं. का बरं गुबगुबीत असावं? हा एक मी अनुभवावरून सांगू शकते. का गुबगुबीत असावं? आपल्या पायाची जी ढोपरं असतात ना, ती खाली जर जास्त वेळ राहिली ना, अशी पायाची ढोपरं जी खाली थोडा वेळ जास्त राहिली की ती दुखायला लागतात. मग आपल्याला असं वाटतं की मांडी बदलावी, आपल्याला वाटतं मांडी बदलावी. आणि भगवंत काय सांगतोय? शरीरावर कंट्रोल करा, इंद्रियांवर कंट्रोल करा. आधी शरीरावर कंट्रोल म्हणजे काय? मला मांडी बदलावीशी वाटली, कधी वाटणार? जर काही दुखलं खुपलं तर, काही टोचत असेल एखादी वस्तू तर ते होऊ नये म्हणून आसन थोडं गुबगुबीत असावं. आसन चल स्वरूपात नसावं. चालत्या आसनावरती कसं करायचं? एखादा बसला, एखादा बोलला मी कॉटवर बसणार आणि ती कॉट हलत असेल, जरा असं झालं कॉट हल्ली, असतात ना अशा कॉट, पण जरा हल्लं पूर्ण कॉट हल्ली, तर तसं आसन चलन असावं. म्हणजे सगळ्या कंडिशन सांगितलेल्या बऱ्या. किंवा एखादी वस्तू एखाद्या बाकड्यावर बसला, बाकड्याचा पाय मागे पुढे आहे, थोडं हल्लं की बाकडा हलतो, असं आसन चलन असावं. आसन स्थिर असावं, थोडंसं उंचावर असावं, अति पण उंचावर नसावं. आता अति उंचावर असलं की वाटतं मी पडेन की काय, असं होईल की काय, तसं होईल की काय. जास्त उंचावर पण नको, गुबगुबीत असावं, त्याच्यावरती आपण बसावं. झालं, शरीर फिक्स झालं. सुखासनात बसा, साधी मांडी घालून बसा, शरीर फिक्स झालं. आता इंद्रिय फिक्स करायची. इंद्रिय फिक्स करायची म्हणजे इंद्रिय कंट्रोल करायची, इंद्रिय फिक्स करायची. मी नॉर्मल लँग्वेज वापरते. कशी फिक्स करायची? मी बसले, आता आसन मांडून बसलेली आहे, सगळं फिक्स आहे. आता शरीर फिक्स झालं. खाली कोणाची तरी गाडी वाजली, स्कूटरला कोणीतरी किक मारली, स्कूटर वाजली. सकाळची वेळ आहे, 6 वाजलेत, मी आसनावर बसले, खाली स्कूटरला कोणीतरी किक मारली. माझ्या कानांनी ते ऐकलं, माझ्या मेंदूला सिग्नल गेला. माझा मेंदू लगेच विचार करायला लागतो, स्कूटरची किक वाजली, कोण असेल निघालं, कुठे निघालं असेल, एवढ्या सकाळ सकाळी कुठे निघालं असेल कोण. झालं, विचारांचे तंतू पुढे पुढे पोचले, विचारांचं चक्र सुरू झालं. म्हणून इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, इंद्रियांवर कंट्रोल कर. कानाने जे ऐकायला येतंय ते न ऐकण्याचा प्रयत्न कर. डोळ्यांनी दिसू नये म्हणून डोळे बंद कर आणि शांतपणे आता तू इथे भृगुटीच्या मध्यभागी दृष्टी स्थिर कर आणि तू आता स्वतः कोण आहेस हे बघण्याचा प्रयत्न कर. आता शारदाताई, याच्यामध्ये लोकांना असं वाटतं, अनेक लोकांना असं वाटतं की नामस्मरण, मग नामस्मरण करू शकतो की नाही? हो, करू शकता. सुरुवातीच्या काळात नामस्मरण करू शकता. मग त्याच्यामध्ये पण आमचा मंत्र श्रीराम जय राम जय जय राम आहे. मग तुम्ही सुरुवातीच घ्या, फक्त श्रीराम बोला, काही हरकत नाही.
श्रीराम. श्वास घेतला, श्वास सोडताना श्रीराम करा, किंवा श्वास घेताना श्रीराम बोला आणि नुसता श्वास सोडा. स्वतःच्या श्वासाची रिदम बसवा. जसं गेल्या वेळेस मी रामकृष्ण हरी बोललेले, तसं नामाबरोबर रिदम बसवा. गीतेमध्ये नामस्मरणाचा उपदेश दिलेला नाहीये. गीतेमध्ये नामस्मरणाचा उपदेश दिला नाहीये उज्ज्वलाताई. गीता नाही सांगत बरं का नामस्मरणाबद्दल. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना समर्थ रामदास स्वामी असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, या सगळ्यांनी जेव्हा गोष्टी केल्या तेव्हा संतांना हा अनुभव आला की ही गोष्ट करणं अत्यंत अवघड आहे. भृगुटीच्या मध्यावरती ध्यान करणं अत्यंत अवघड आहे. पण तिथे आपण साधी रिक्षा घेऊन पोहोचू शकतो. कुठली रिक्षा आहे? नामस्मरणाची रिक्षा आहे. नाही ना जमत आहे, निदान नामावरती ध्यान करत करत, पण शेवटी अशी स्थिती आली पाहिजे की नामही गळून पडलं पाहिजे आणि पूर्ण लक्ष भृगुटीच्या मध्यावरती, आत्म्यावरती असलं पाहिजे. म्हणून गीता नेहमी शुद्ध ज्ञान देते. गीता तुम्हाला कसलाच आसरा घ्यायला सांगत नाही. गीता मूर्तीपूजा सांगत नाही. गीता निराकाराची पूजा सांगते. म्हणून गीता श्रेष्ठ आहे. प्रत्येक धर्माच्या वर गीता आहे. आपल्यालाही माहिती आहे, एक धर्म निराकार सांगतो, एक धर्म आकार सांगतो, एक धर्म ओंकार सांगतो. ओंकार सतनाम आपण ऐकतो ना. एक धर्म ओंकार सांगतो, एक धर्म आकार सांगतोय, एक धर्म निराकार सांगतोय. पण गीता काय सांगते? आकार घ्या, ओंकार घ्या, सोहम घ्या, रामकृष्ण हरी घ्या, राम घ्या, अल्लाह घ्या, मसीहा घ्या, काय घ्यायचं ते घ्या, पण शेवटी निराकार नाही, आतला जो तुमचा निराकार आहे त्याच्यापर्यंत पोहोचा. बाहेर नका शोधायला जाऊ. बाहेर कोण आहे तिकडे नका शोधू, आतमध्ये शोधा. आता तुम्ही शारदाताई विचार करा, अनेको पिढ्या आल्या आणि गेल्या. अहो आपला उभा जन्म असाच चाललेला आहे. आपण कधी डोळे मिटून आपल्या इथे बघितलंय का? म्हणून गुरु कुठली किल्ली देतात? गुरु ही किल्ली देतात. आतमध्ये गाभा लपलेला आहे. कुठला गाभा? हा गाभा आतमध्ये लपलेला आहे. तो कधी बघणार आपण? आतमधलं अंतरिक्ष कधी बघणार आपण? आणि ते आतमधलं नाही अंतरिक्ष, ते आपण आहोत. ते तू आहेस, ते मी आहे, तो मी आपण कधी बघणार? ते बघायला आपल्याला संत सांगतात. वरचं द्राक्षाची साल मी चाटत जाते, पण आतला गाभा माझ्या हाताला येत नाही. हा गाभा परमार्थाचा आहे, हा गाभा आयुष्याचा आहे. आणि हे जो बघायला शिकतो ना, विचार करा. अहो नुसतं बोलताना एवढं ध्यान लागतंय, बोलताना एवढी तंद्री लागते. जर खऱ्या पद्धतीने आपली इथे ध्यान ठेवून तंद्री लागली, ज्याने ती नशा भोगली, त्याला खऱ्या आयुष्यामध्ये काय त्रास देणार आहे? कसला मृत्यू, कसला जन्म? मृत्यू म्हणजे पुढे जाऊन अर्जुन विचारतोय ना की भगवंता मग या मृत्यूचं भय का वाटतं? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुला माहिती नाहीये, मृत्यू म्हणजे मोठ्या काळातली झोप आहे, निद्रा आहे. जास्त काही मोठी गोष्ट नाहीये. आज रात्री आपण झोपणार ना, झोपल्यावरती आपल्याला लागणार काही, हाताला कुणी टोचून गेलं, मच्छर चावला, मुंगी चावली तरी कळत नाही. अहो झोपेत लोकांना साप चावला तरी कळत नाही, असेच मरतात, तशा निघून जातात. झोपेत आपल्याला हात दुखत असेल तर त्याची वेदना होत नाही. भयंकर डोकं दुखत असेल, झोपला तर डोकं दुखतायत, त्याच्या वेदना जाणवत नाही. झोप म्हणजे छोटासा मृत्यू असते. आचार्य ओशोंच्या अनेको प्रवचन याच्यावरती तुम्हाला युट्यूबवरती अवेलेबल होतील. पण ती समजण्यासाठी सुद्धा ना हा बेस आहे, हे लक्षात घ्या. बेस आहे, लक्षात घ्या. कधीच असं म्हणू नका की त्या गुरूंना समाजाने असं म्हटलंय, ह्या गुरूंना लोकांनी उंचावर धरले, प्रेमानंद महाराजांना लोकांनी उंचावर धरले. ताई तुम्ही ओशोंबद्दल काय बोलता? प्रेमानंद महाराज सध्या ट्रेंडिंग आहे, तो त्यांच्याबद्दल बोला. लक्षात घ्या, आपण गीता ऐकतो. जर तुम्ही असं म्हणलात की त्या काळामध्ये ओशोंवरती खूप लोकांनी टीका केलेली म्हणून आम्ही त्यांना मानत नाही, तुम्ही ओशोंना मानता की नाही मानता ती गोष्ट दूरची. तुम्ही आधी लोकांना मानता, म्हणून तुम्ही लोकांचं मानता. लक्षात घ्या, लोकांना मानता. आता पण प्रेमानंद, जग जसं चाललंय ते निश्चयाने ते संत आहेत, नो डाऊट इन दॅट. पण लोक त्यांच्या मागे जात आहे म्हणून आम्ही त्यांच्या मागे जाऊ? तुम्ही त्यांना अजून भेटला नाही आहात, तुम्ही त्यांना व्हर्च्युअली बघताय. पण तुम्ही जनतेला मानता, लाईक्सना मानता, शेअरना मानता, किती व्ह्यूज आले हे मानता, म्हणून तुम्ही त्यांना मोठे मानता. किती जणांनी आपण बघितले तरी सुद्धा तुम्ही मोठे मानता, कारण आपण समाजाला मोठं मानतो. लक्षात घ्या, संत कुठलाच कमी नसतो. आचार्य ओशोंनी याच्यावरती इतकं भाष्य करून ठेवलेलं आहे, इतकं बोलून ठेवले मृत्यू या विषयावरती. त्याच्यासाठी ते म्हणतात की ज्याने ही आतली नशा भोगली ना, ज्याने आतली नशा भोगली,
लक्षात घ्या स्मिता काकू, बराच वेळ झाला आता, आयुष्याचा बराच वेळ झाला. आता काय आहे माझ्या हातात, किती दिवस आहेत माझ्या हातात, बाजूला विषय. आत्ता मी काय करू शकतो? आज भगवान श्रीकृष्ण तुमच्याकडे आले आणि सांगतोय तू आसन घालू शकते आणि तू आज बसू शकतेस. उज्ज्वला ताई, भगवंत सांगतोय तू आसन घालू शकते आणि तू बसू शकतेस. तुला गुरु नाही मिळाले, तुला नाम नाही मिळाले, तू गीता ऐकलेस, तू नीलमताईकडून ऐकलेस रामकृष्ण हरी, घ्या रामकृष्ण हरी आणि बोला. नाही ताई आम्हाला नाही जमत आहे हरी बोलायला, कृष्ण बोलायला नाही जमत आहे, राम बोला. नाही ताई आम्हाला कृष्ण खूप आवडतो, कृष्ण बोला. नाही ताई आमचा विठ्ठल देव आहे, विठ्ठल बोला. ह्या सगळ्यांच्याच अंगी सगुण गुणामध्ये इतकं सुंदर ध्यान आहे ना की तुम्ही फक्त त्या नावावरती लावायला सुरुवात करा, आपण तिथपर्यंत पोहोचणार आहोत. पण असं बोलता कामा नाही. मी याच्यापूर्वी बोललीये पण ते सहज करण्यासाठी बोललीये. पण मी सुद्धा आयुष्यामध्ये बसल्याशिवाय राहत नाही. जो रोज नियमितपणे 10 मिनिटं बसतो, काही वर्षांनी त्याच्या हातातच तो अधिकार येतो, जो कुठेही असेल, कॅफेटेरियामध्ये असेल, कंपनीमध्ये असेल, कुठेही शेजारणीकडे बसलेली असेल, डोळे मिटून तिथेच 5-10 मिनिटं ध्यान करण्याचा अधिकार त्यालाच प्राप्त होतो. नाहीतर एखादा म्हणेल की ताई तुम्ही आता तसं बोललेला, तुम्ही मग असं बोलताय. काय बोललात ताई? बरोबर बरोबर, ज्याला मसोबा आवडत असेल त्याने मसोबा बोला. मसोबाच्या अंगी सुद्धा चांगले गुण आहेत. मी तुम्हाला काय सांगते की कुठेही तुम्ही सध्या स्वतःच्या घरी बसायला सुरुवात करा. या श्लोकाची सुरुवात झालेली शुचो देशे. शुचो देशे म्हणजे शुद्ध देश. देश कसा असावा? शुद्ध असावा. देश म्हणजे ठिकाण, स्थान शुद्ध असावं. आता आपलं छोटंसं घर, काही लोक तुम्ही गावी राहत असाल, तुमची घरं मोठी असतील. आमचं छोटंसं घर जे काही 2 BHK 3 BHK असेल, तो छोटंसं घर, त्या घरामध्ये आम्ही कसं काय शुद्ध देश निवडायचा? ताई आम्ही आमच्या चाळीतल्या घरामध्ये कसा शुद्ध देश निवडायचा? लक्षात घ्या, ज्यावेळेस एक आसन आपण निवडतो आणि त्याच आसनावरती नियमितपणे बसायला सुरुवात करतो ना, ते आसन शुद्ध व्हायला लागतं. जर त्या आसनावरती बसून तुम्ही घाण कृत्य केलं, घाण विचार केले, तर ते आसन अशुद्ध. पण त्या आसनावरती बसून जर आपण माळ जपली, आपण ध्यान केलं, तर ते आसन शुद्ध. शुचो देश म्हणजे तीर्थस्थानी जायचं, आम्ही आळंदीलाच जायचं, आम्ही पंढरपूरलाच जायचं, आम्ही काशीलाच जाऊन ध्यान करू, अजिबात नाही. आपण ज्या घरात राहतोय, शुद्ध देश कोणता? शुद्ध देश कोणता? ज्या देशात बसल्यावरती आपल्या मनात विकार येणार नाही, तो देश शुद्ध. शुद्ध स्थान कोणतं? आपल्या घराशिवाय शांती देणारं दुसरं स्थान असू शकतं या जगामध्ये आपल्यासाठी? नाही ना. रोज जाऊन ध्यान करणं शक्य आहे आळंदीला? अजिबात नाही. आणि जी गोष्ट ताणतणाव करून होत असेल ना, त्या गोष्टीला काहीच अर्थ नाहीये. साधं आणि सोपं स्वतःच्या घरामध्ये आसन घाला आणि ते आसन हळूहळू शुद्ध होत जाईल. अंतःकरणाची स्थिती हळूहळू लागत जाईल. पण भगवान श्रीकृष्णांनी पहिली स्टेप सांगितले, चांगल्या स्वतःच्या घरामध्ये एक ठिकाण पकड. आता जिथे मी बसले तिथे बसून आमची पूजा करण्याचं ठिकाण आहे, हे पूजा करण्याचं ठिकाण आहे. आणि ज्या ठिकाणी ध्यान करतो ते ठिकाण बेडरूम मध्ये एक असा कोपरा मी निवडला. तर ही गोष्ट खूप कॉन्फिडेन्शियल आहे, पण बेडरूम मध्ये एक असा कोपरा, पलंगाच्या कोपऱ्यात असा निवडलाय मी, जो खिडकीच्या बाजूला आहे आणि जिकडे सहसा जास्त कोणाची वर्दळ नसते. म्हणजे मुलं बाळं जी झोपलेली असतात किंवा सकाळी उठायच्या आधी, कधीही शक्यतो झोपल्यानंतरच तिथे बसायचं शांतपणे. तीच जागा फिक्स ठेवायची, त्याच्यामधून व्हायब्रेशन्स क्रिएट होतात, स्वतःच्या शरीरातून व्हायब्रेशन क्रिएट होतात. जागा फिक्स करायची, आसन फिक्स करायचं आणि शांतपणे तिथे बसायचं. डोळे मिटायचे आणि शांतपणे बसायचं. सुरुवातीला शरीर साथ देत नाही. तुम्ही विचार करा हो, आपण एवढे तरुण आहोत तरी आपली ही अवस्था आहे. म्हातारं झाल्यावरती डोळे पण कमकुवत होतात, कान कमकुवत होतात, नाक कमकुवत होतं. त्या अवस्थेत कसं करायचं हो ध्यान? म्हणूनच अवस्था तरुण आहे तोपर्यंतच, जोपर्यंत पाठीचा कणा ताठ होतोय तोपर्यंतच जे काही ब्रह्मरंध्र आहे तिथपर्यंत पोहोचू ना. पाठीचा कणा असा झाल्यावरती काही डोंबर ब्रह्मरंध्र पोचणार? येतंय का लक्षात? मी तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. अनेको 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 तुम्हाला त्याच्यामध्ये वचनं मिळतील, अनेको दृष्टांत मिळतील. मी तुम्हाला त्याचा गभित अर्थ सांगतेय. याचा अर्थ मी त्यांची मस्करी नाही करत आहे बरं का. मी वृद्ध लोकांची मस्करी नाही करत आहे. मी तरुणांना सांगते त्वरा करा. जोपर्यंत शरीर आपलं ताट बसलं जाते, तुम्हाला मी काय सांगू, असे एक एक वारकरी आहेत ना ज्यांची वय सध्या 80-85 आहेत, ते लोक ताट बसतात. जा बघा पंढरपूरला,
ती लोक ताठ बसतात का? कारण शरीराला अभ्यास झालेला आहे. ती लोक पंढरपूरमध्ये भल्या कोलाहलात सुद्धा ध्यानाला बसतात, अभ्यास झालेला आहे. गाभ्यातलं ना खूप कमी लोक सांगतात, आणि गाभ्यातलं सांगणारी आपल्याला गीता आहे, आणि त्या गीतेवरती बोलणारी ज्ञानेश्वर माऊली आहे. अभ्यास कर. पुढे भगवान श्रीकृष्ण सांगतायत अभ्यास कर. तू कसला अभ्यास कर? तुझं चित्त, तुझं मन, तुझं लक्ष इथे लावण्याचा प्रयत्न कर. लोक म्हणतात आम्ही लक्ष बेल शंकराच्या पिंडीवरती वाहू. अरे लक्ष बेल शंकराच्या पिंडीवर घालण्यापेक्षा स्वतःच्या भ्रुकुटीच्या मध्ये लक्ष दे. 2 मिनिटं लक्ष दे, त्याने खूप फरक पडणार आहे. हाताने बेल वाहता कोण माझ्याकडे बघतोय, तो बघतोय की तो बघतोय, मी कसा सुंदर बेल वाहतीये, अर्थ नाहीये त्याला. 2 मिनिटं बसा, शांत बसा. नाही ना पूजा करायला जमत, हरकत नाहीये, पण मी सुरुवातीला 2 मिनिटं म्हणते, पण निदान 10 मिनिटं तरी काढावी. शांत बसलं पाहिजे, आणि सुरुवातीला रामकृष्ण हरीपासून सुरुवात होऊन तेही नाम गळून आपली इथे स्थिती, ध्यान केंद्रित झालं पाहिजे. अशी स्थिती येते जेव्हा कळतं की आपला किती वेळ बसलोय हेही कळत नाही. दुसऱ्यांनी सांगावं लागतं आता उठ, अशी स्थिती येते. ही आता सुरुवात झाली. पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत एक्सप्लेन करून सांगणार आहे की काय काय होतं पुढे. सो बी विथ मी. मला मान्य आहे गेले 2 सेशन मिस झाले, पण अत्यंत क्रिटिकल सिच्युएशन होती म्हणून ते मिस झाले, आणि आजही क्रिटिकल सिच्युएशन होत होती, पण ती वाचवण्याचा प्रयत्न मी केला, आणि भगवंताने त्याच्यावरती कृपा साधली. तो म्हणला नाही आज मला तू पाहिजेसच, असं तुमच्या अंतःकरणातला आणि माझ्या अंतःकरणातला भगवंत बोलला, आणि मी इथे पोचली. पण इथून पुढे ना कदाचित सेशनचं टाइम ना बुधवार होऊ शकतं. तुम्हाला असं वाटेल ताई आपण सुरुवात शनिवारपासून केलेली, रविवारपासून केलेली, रविवार नंतर शनिवार आला ताई, शनिवार नंतर सोमवार आला ताई, सोमवार नंतर तुम्ही मंगळवारी पोचला, मंगळवार नंतर ताई तुम्ही बुधवारी पोचाल. डोंट वरी, मी आठवड्यातले सगळे वार वापरीन, पण मी तुम्हाला भेटेन. मी तुम्हाला भेटेन, कारण मला नवीन जॉब प्लेस आहे. भगवंताच्या कृपेने, तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने एका चांगल्या कंपनीमध्ये आणखीन हायर पोस्ट, आणि थोडंसं काय म्हणतात त्याला मानधन चांगलं, आणि थोडंसं रिलॅक्सिंग अशा पद्धतीचा मला जॉब भेटलाय. पण ठिकाण माझ्या घरापासून खूप दूर असल्यामुळे मला संध्याकाळी यायला उशीर झाला. धन्यवाद. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे घडलं, पण तितकं ते लांब आहे की तिथून मला पिकअप ड्रॉप आहे. पण तो ड्रॉप कसा करणार? मला जर एवढी म्हणतात ट्रॅफिक असेल तर तुम्हाला ड्रॉप तरी कसा करेल ना. त्याच्यामुळे आपण कदाचित झालं तर सेशन बुधवारी किंवा गुरुवारी जे काय असेल ना, मी ते तुम्हाला मेसेज करेन. माझ्या बरोबर राहा. आपण सगळ्यांनी पुढे जायचंय. संसार चालत राहणार आहे दिवसामागून. थँक्यू सो मच दादा. संसार चालत राहणार आहे दिवसामागून रात्र, रात्री मागून दिवस. आपण जन्मलोय, कधी ना कधी मृत्यू येणार. आपल्याला कळणार नाही आपल्याला मृत्यू आलेला. लोक आपल्याला पोचवतील, आपल्याला कळणार पण नाही. आणि जेवढ्या लोकांसाठी आता आपण चिंता करतोय ना की ह्याचं काय होईल, त्याचं काय होईल, सोम्याचं काय झालं, गोम्याचं काय झालं, ती लोक आपल्याला स्मशानापर्यंत पोचवायला सुद्धा येणार नाही. स्मशानापर्यंत, बरोबर, स्मशानापर्यंत सुद्धा आपली साथ देणार नाही. पुढची साथ तर दूरची आहे. म्हणून आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी, उद्धरे दात्मानम आत्मनम मव साधयेत. सगळं आपलं आपण करायचंय. म्हणून तुम्हाला मी पर्याय आणि मला तुम्ही पर्याय. सोडू नका, भेटा. मला गोष्ट सांगायची, गोष्टीवरती येते मी. धन्यवाद उज्ज्वला ताई. मी गोष्टीवरती येते. छोटीशी गोष्ट आहे पण क्विकली मी सांगणार आहे. खूप सुंदर गोष्ट आहे. आता जे आपण प्रयत्न करतोय ना त्याच्यावरच आधारित गोष्ट आहे. एक लहान मुलगा असतो, तो समुद्राच्या किनारी खेळत असतो. लहान मुलगा समुद्राच्या किनारी खेळत असतो. तिकडची वेस्टर्न कंट्री मधली गोष्ट आहे बरं का, कारण आपले समुद्र तसे राहिले नाहीयेत म्हणून म्हटलं. वेस्टर्न कंट्री मधली गोष्ट आहे. तर वेस्टर्न कंट्री आहे, तिथे स्टारफिश खूप असतात. समुद्रामध्ये स्टारफिश असतात. तर काय झालं, समुद्राच्या किनाऱ्यावरती भरपूर स्टारफिश असे आलेले होते. धन्यवाद शोभनाताई. भरपूर स्टारफिश समुद्राच्या किनाऱ्यावरती होते. आणि एक लहान मुलगा होता, अगदी 7-8 वर्षाचा असेल. तो काय करायचा, उचलायचा स्टारफिश आणि नेऊन समुद्रामध्ये टाकायचा. ते जिवंत स्टारफिश होते ना, उचलायचा आणि समुद्रात नेऊन टाकायचा. ही सगळी गोष्ट ना एक बाजूला उभा असलेला माणूस बघत होता. तो बघतोय की किनाऱ्यावरती एवढे शेकडोंनी स्टारफिश आहे.
हजारोंनी स्टारफिश इथे जमा झालेत, खच साचलाय त्यांचा. आणि हा मुलगा किती स्टारफिशना असं उचलून तो समुद्रामध्ये टाकणार आहे. स्टारफिश म्हणजे एक प्रकारचा मासा असतो, समुद्री मासा असतो, त्याला मराठीत काय म्हणतात आय डोंट नो, असा दिसतो स्टारफिश. तर तो एक 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 उचलून बाहेर समुद्रात नेऊन टाकायचा. तर त्या व्यक्तीने त्याला थांबवलं. त्याने 10-15 मिनिटं बघितलं की हा काय करतोय, आणि त्या व्यक्तीने त्या मुलाला थांबवलं की अरे बाबा तू काय करतोयस, हे एक एक स्टारफिश एक एक मासा उचलतोयस आणि तू आतमध्ये टाकतोयस, याने काय फरक पडणार आहे. आतापर्यंत तू हार्डली म्हणजे अगदी अतितटीने तू 10-20 आतमध्ये टाकलेस रे, त्याच्यावरती तुला जमणार नाहीये. त्याच्यावरती तो मुलगा काहीच नाही बोलत. तो म्हणतो तुला काय फरक पडणार आहे. तो मुलगा काहीच नाही बोलत. तो जातो, परत एक स्टारफिश उचलतो, मासा उचलतो आणि पुन्हा समुद्रात टाकतो. आणि त्या माणसाकडे बघतो आणि सांगतो मला काय फरक नाही पडणार, पण त्या मासाला जीवनदान मिळालं, त्याला फरक पडला. जो एक मासा मी आत टाकला त्याच्या आयुष्यामध्ये फरक पडला. असा कधी विचार करू नका की ताई आम्हाला कधी जमणार ते एवढं ध्यान करून योगी व्हायला. नाही नाही नाही, जो क्षण मिळालाय तो साधायचा प्रयत्न करा. ताई आम्हाला कधी जमणार, एवढी जगामध्ये गरिबी आहे, जगामध्ये एवढा कोलाहल आहे, जगामध्ये एवढी स्वार्थी लोक आहेत, आम्हाला कधी जमणार. नीलम, तुला एक गीता सेशन सुरू करायला जमेल ना, सुरू कर, बोलायला सुरुवात कर. काय फरक पडणार आहे यामुळे जगात, यामुळे जगात काय फरक पडणार आहे. अरे एवढ्या लोकांच्या आयुष्यात फरक पडेल ना, माझ्या आयुष्यात फरक पडेल ना. कधीच म्हणू नका की माझा प्रयत्न छोटा आहे. तुमचा एक छोटा प्रयत्न एका आयुष्याला सोडा, एका त्या माणसाच्या वर्षाला सोडा, महिन्याला सोडा, दिवसाला सोडा, त्याचा क्षण सुखाचा करून जाईल. तुमचा एक प्रयत्न निदान त्या माणसाच्या आयुष्याचा क्षण जरी सुखी करून गेला ना, समजा तुम्ही त्या क्षणा इतकं पुण्य कमवलं. बास, त्या क्षणा इतकं पुण्य कमवलं. आणि खरं सांगू का तुम्हाला, आयुष्यामध्ये एवढे जादूगार मला बघायला मिळतात, एवढे जादूगार बघायला मिळतात मला. छोटंसंच एक उदाहरण आहे. आमच्याच फ्लोअरला एक कुटुंब राहतं आणि साधंच कुटुंब आहे, म्हणजे आहे श्रीमंत वगैरे पण साधं आहे, असं काही अध्यात्मातलं वगैरे नाहीये. त्यांच्या आई आलेल्या त्यांच्याकडे. अक्षरशः त्या बाईची साधना बघून काल त्यांना मी घरी बोलवलं होतं. जेवल्या, त्या माळकरी आहेत, जेवल्या घरी. आणि त्यांच्याशी बोलताना माझ्या अंगाचा थरकाप होत होता आणि डोळ्यातून पाणी पडत होतं. आज यशोदाताई आहेत की नाही मला माहिती नाही. त्या बाईला वाचता येत नाही शारदाताई, त्या बाईला वाचता येत नाही. पण ज्ञानेश्वरी उघडून, मी त्यांना बघायची रोज, ग्रंथ वाचतायत त्या. ज्ञानेश्वरी उघडून स्मिता काकू प्रत्येक ओवीच्या खालून बोट फिरवायच्या. ओवी वाचता येत नाही मला, पण काय बोलायच्या, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, असा त्यांनी संपूर्ण ग्रंथ वाचलाय. मला सांगा, जो प्रचंड शिकलाय, ज्याने अनेको डिग्र्या मिळवलेत, जो संस्कृतचा पंडित आहे, त्याने जरी आयुष्यात येऊन भावपूर्णतेने ज्ञानेश्वरी नाही वाचली तर त्याचा उपयोग काय. आणि त्याने जरी ज्ञानेश्वरीवरती अनेको पुराण लिहिली, अनेको लेख लिहिले, तरी त्या लेखांची रद्दी एका बाजूला आणि त्या माऊलीने वाचलेली ज्ञानेश्वरी एका बाजूला. कारण तिच्या अंतःकरणातला जो भाव आहे, ज्या क्षणी मी त्यांना म्हटली की अहो तुम्ही अशी ज्ञानेश्वरी वाचता, तिने पदर असा डोळ्याला लावला आणि अशी अशी मान करून रडायला लागली की ताई मला वाचताच येत नाही, मी कशी वाचू ज्ञानेश्वरी. म्हणून मी असं करते की प्रत्येक ओवीच्या खालून मी बोट फिरवते आणि ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली असं बोलते. मला सांगा, नाही वाचायला ज्ञानेश्वरी तरी तिला पुण्य लाभलं ना त्याचं. अहो पुण्य सोडा, ते वाचत असताना तिच्या मनाची अवस्था काय होती. क्षणभर मी भगवंताला म्हणलं की भगवंता सगळी कीर्तन प्रवचन एका बाजूला, माझ्या अंतःकरणात ना 2 क्षण असा भाव दे की तुझं नाव घेतल्यावरती असं घळाघळा डोळ्यातनं पाणी येऊ दे आणि इतक्या प्रेमाने मी तुझं नाव बोललं जाऊ दे, बस एवढंच दे. हे एवढं केलं ना, ध्यान लागलं. कसलं ध्यान लागलं. आपल्याला वाटतं की ध्यान मार्ग नाहीये, हा ध्यान मार्गच आहे, ध्यान मार्गच आहे. त्या क्षणी त्यांच्या बाजूला कोण बसले त्यांना माहिती नाही, त्यांना कळत नाही. त्या क्षणी त्यांना काटा रुततोय का मुंगी चावते, त्या बाईचा एक हात अधू आहे पूर्ण, एक अंग पूर्ण अधू आहे, अर्धांग आहे, हात दुखतो, असा झाला तरी दुखतो, सगळ्या वेदना शून्य झाल्या. हे ध्यान आहे, हे ध्यान आहे, हे आत्मस्थितीवरचं ध्यान आहे. लक्षात घ्या विषय. कसंही जमेल तसं करा. जोपर्यंत शरीर चालतंय बोलतंय
तोपर्यंत भगवंताचं नाम आणि तोपर्यंत हा जो ध्यानाचा मार्ग आहे ना, सगळ्यांनी करायला सुरुवात करा. नुसतंच भक्ती मार्ग बोलत बसू नका, काहीही साध्य होणार नाहीये. पुन्हा जन्म घ्यावा लागेल. मग तेव्हा मी असेन की नाही मला माहित नाही गीता सेशनला. पुन्हा जन्म घ्यावा लागेल. मग तेव्हा कोण असेल ते सहन करा. सोपं नाहीये हे, अवघड आहे. क्लुप्ती सांगणारी लोक कमी आहेत. क्लुप्ती मला भेटली म्हणून मी तुम्हाला सांगतेय. क्लुप्ती सांगणारी लोक कमी आहेत. ताई मी गुरु नाही, भगवान श्रीकृष्ण गुरु आहे, ज्ञानेश्वर माऊली गुरु आहे. गुरु गुरु काय असतं, शब्द हेच गुरु आहेत. नाही, तुम्ही हे शब्द बोलला ना की मला कसं तरी व्हायला लागतं आणि मला असं वाटतं ज्ञानेश्वर माऊली खटकन टपली वाजवतात माझ्या मागून. त्याच्यामुळे गुरु वगैरे काही नाही. ज्ञानेश्वर माऊली हेच गुरु आहेत आणि गीता हाच आपल्यासाठी गुरु उपदेश आहे आणि तेच हाताला धरून आपण चालायचं आहे. कसं 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 बोबडं मी भगवंत बोलवून घेतो. मी काय सांगू, इथे बसण्यापूर्वीची माझी अवस्था आणि आता बसल्यानंतरची अवस्था. मी तुम्हाला एवढंच सांगेन की जर काही हवं असेल ना तर फक्त मागे लागा. मागितलं ना की मिळतं. लहान मूल जोपर्यंत आईजवळ हट्ट करत नाही ना तोपर्यंत आई पण त्याच्याकडे बघत नाही. हा तर भगवंत आहे, या जगाचा राजा आहे. नाही, हा तुम्हाला मी सांगते काय, आपण जसं आईकडे हट्ट करतो तसं भगवंताकडे हट्ट करायला सुरुवात करा. भगवंत देतो. बुद्धी देणाराही तोच असतो, स्थिती देणाराही तोच असतो, परिस्थितीचं निवारण करणाराही तोच असतो, बुद्धी प्रेम देणाराही तोच असतो, दुसरं कोणीही नाही. आणि आपलं संचितातलं बदलून आपल्याला ट्रॅकवर आणणारा सुद्धा भगवंतच असतो. इकडे तिकडे बघू नका, इकडे तिकडे भीक मागू नका, ह्याच्या त्याच्या दारात जाऊ नका. डोळे मिटा आणि त्या कृष्णाला फक्त हाक मारा, कृष्णा, की कृष्णा आला. कृष्णाला फक्त हाक मारा की तो आला. एवढं साधं आणि सोपं आजच्या गोष्टीचं मर्म होतं की कामाला लागा. म्हणू नका माझ्याने काय होईल, तुमच्याने जे काही होईल ते करायला लागा. हा बोला बोला अर्चना ताई बोला. अभिनंदन ताई तुम्हाला तुमच्या नवीन जॉबसाठी. आणि 2 आठवड्यानी का होईना सेशन आम्हाला भेटला ऐकायला, खूप बरं वाटलं. छान आहे. म्हणजे जसं मागच्या सेशन मध्ये तुम्ही म्हणाला होता की स्वतःचा उद्धार स्वतःलाच करायचा आहे, हो की नाही? बरोबर. आपण थोडंसं होईना प्रयत्न करणं, म्हणजे ध्यानाचा जसं तुम्ही म्हणताय की भृकुटीमध्ये जो आपल्याला लक्ष केंद्रित केलं पाहिजे तो अवघड आहे. काही प्रयत्न केला मी पण, मलाही सुरुवातीला जरा अवघडच वाटतोय. 1-2 मिनिट 3 मिनिटाच्या वर तुम्ही जाऊ शकत नाही. 2 मिनिटं 3 मिनिटं खूप बोलते मी, पण होईल ना, हळूहळू करत राहा. त्या प्रयत्नामध्ये सुद्धा मजा आहे ना. हा, पण तुम्ही जो आता त्या माऊलींचं जे सांगितलं मला की त्यांना लिहिता वाचता येत नाही पण त्यांनी नुसती ज्ञानेश्वर माऊली अहो काय भक्ती, ह्याला ही खरी भक्ती आहे. म्हणजे आणि त्या रोज वाचतात. रोज त्यांनी तुकारामांची गाथा वाचली, एकनाथी भागवत वाचलाय, खरा भागवत ग्रंथ आहे तो वाचलाय, एकनाथी भागवत वाचलाय, तुकारामांची गाथा आणि ज्ञानेश्वरी त्या अशा रोज वाचतात. आणि किती त्यांच्या ओव्या पाठ होत्या काल, सगळ्या ओव्या. मला ताई 10 ओव्या येतात, मी तुम्हाला बोलून दाखवते म्हणून बोलून दाखवलेत, मी रेकॉर्ड केलेत, जमलं तर मी पाठवते तुम्हाला. पण ताई ही खरी भक्ती आहे. ही खरी भक्ती आहे. म्हणजे आपण जे वाचून समजून जेव्हा करायला जातो ना तेव्हा आपल्याला अहंकार येतो. ह्याच्यामध्ये बघा अहंकाराचा भावच नव्हता, नाही का? बरोबर बरोबर भक्ती होती. बरोबर 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 बरोबर. पण अर्चना ताई याच्यामध्ये सावध मी बोलेन, याचा अर्थ वाचू नये असा नाहीये, याचा अर्थ आपण वाचावं. हा थोडं वाचल्यानंतर माणसाला पण तुमचं म्हणणं बरोबर काय आहे माहितीये का, आपण खूप वाचलं आणि खूप शिकलो ना की असा भाव यायचा बंद होतो, असं बऱ्याच वेळा होतं. तर ते जाऊ नये आणि हा भाव आपल्या मनामध्ये सतत राहावा, हा प्रयत्न पाहिजे. अशा व्यक्तीला भेटायचं, म्हणून अशा व्यक्तीला एकदा तरी भेटायचं. ते आपण म्हणतो लहान मुलांमध्ये असलेला जो इनोसेन्स असतो, एक्झॅक्टली भक्तीतला जो इनोसेन्स आहे ना, तसा मला म्हणायचं होता. एक्झॅक्टली. नाही तुम्ही बरोबरच बोलताय, पण त्याच्यावरती गैरसमज होऊ नये म्हणून हे बोलणं पण माझ्याकडून गरजेचं आहे. बरोबर केलं. हा हा हा. त्याला काही ऑप्शन नाहीये. आणि
अशी जी आपण जेव्हा उदाहरण ऐकतो ना, तेव्हा आपल्याला शिकायला मिळतं. कमी पण जाणवतं. आणि तुम्ही आता जसं बोललात ना, एखाद्या लहान मुलासारख्या मी त्यांना बोलली फक्त, येतात तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या ओव्या? हो मग मला येतात ज्ञानेश्वरीच्या ओव्या. लहान मुलं इतकं गोड बोलणार नाही हो. त्यांनी असं मुटू 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 ते बोलून दाखवलं. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, ते इतकं छान त्यांनी सुरुवातीच्या 2 ओव्या आणि मधल्या 4-5 ओव्या त्यांनी इतक्या सुंदर बोलून दाखवल्या ना, मला असं वाटलं लहान मुलंही यांच्या इनोसन्स पुढे कमी आहे, इतकी ती निरागसता होती. अजिबात अशा बोलल्या नाहीत की अरे ह्या मला चेक करतायत का, माझ्या आजूबाजूला 5-6 लोक बसलेत, मी कसं बोलू, अजिबात नाही. आणि असा इमॅजिन करा, असा व्यक्ती ज्यावेळेस मृत्यूला फेस करेल, तो व्यक्ती भगवंताकडे मेल्यानंतर नाही, तो मरताना सुद्धा भगवंताच्याच कुशीत आहे ना. तो मेल्यानंतर काय भगवंताकडे जाईल, त्यात काय अब्जूक आहे. असं म्हणजे ते म्हणजे एक पैलू नाहीये त्याच्यामध्ये सांगण्यासारखा, अनेको पैलू आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही त्या व्यक्तीला भेटलेला आहे, तुम्हाला ते एकदम असं फील होतं. मला तर नुसतं ऐकून मी पाठवते त्यांचा व्हिडिओ, पाठवते मी, थोडासा का होईना तुम्हाला व्हिडिओ पाठवते, नक्की पाठवते मी. हा 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 मला परत एकदा बोला ना. धन्यवाद धन्यवाद ताई. बोला स्मिता काकू. अभिनंदन नवीन जॉबसाठी. आणि त्या आजी ज्या आहेत त्यांची जी तळमळ दिसते त्या पाठीमध्ये, की काही नाही पण मला ते करायचं आहे, हे त्यांचं ध्येय आहे. अगदी 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 अगदी. आपण निश्चित ठेवलं तर आपल्याला पांडुरंग नक्कीच मार्ग दाखवतो. त्यांना ते सुचतं, त्यामध्ये त्यांना ते आपोआप मनाने सुचलं गेलं, त्यामुळे त्यांनी पांडुरंगाने करून घेतलं. बरोबर बरोबर बरोबर. कृपा लागते त्याच्यासाठी. भगवंताची एकदा कृपा झाली ना, आईच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न व्हावं लागतं, मग ती मुलाला ओढून जवळ घेते. बरोबर बरोबर. अजून कोणाला? मला यशोदाताईंची काल आठवण आली. मी त्यांना बोलली सुद्धा की मी यशोदाताईंना भेटले, आमच्या सेशनमध्ये येतात, आणि यशोदाताई सुद्धा अशाच साध्या आहेत. आणि त्या बोलतात, आज ताईंचा व्हिडिओ ऑन नाहीये पण त्याही तशाच आहेत, एकदम साध्या आहेत. हा, अजून शोभनाताईंना बोलायचं होतं. बोला शोभनाताई. हा नमस्कार. नमस्कार. ओके, हॅलो शिल्पा. येत जा, तुम्हालाही. ऐकत होते. अच्छा. खूप छान सांगता तुम्ही. अरे माऊलींची कृपा, आपलं काही नाहीये. आणि तुम्हालाही जमेल तसं. यायला नाही जमलं ना तरी थोडंफार तरी वाचायला नाही जमलं तरी निदान 10 मिनिटं बसून तरी ना स्वतःकडे बघण्याचा प्रयत्न करा. ते तुम्हाला खूप खूप मदत करेल. आणि पुढे थँक्यू सो मच. हा, शोभनाताई बोला. शोभनाताई नाही आहेत का? हा, कोणाला काही बोलायचंय का? हा हा बोला ना ताई. मागच्या वर्षी इथे मी आता इथे US मध्ये असते ना, अटलांटाला. तर मला म्हणजे मी योगा शिकवते. बर. आणि मला एक योग आला की कोण अश्विनी सहस्त्रबुद्धे म्हणून आहेत. बर. तर त्या इथे अटलांटाला होत्या, आता इंडियाला परत मूव्ह झाल्या. बर. तर त्या इथे असताना ऑनलाईन गीता चे हे घेत होत्या सेशन, म्हणजे डिस्कशन सेशन. ओके ओके. विनोबा भावेंचं टॉक्स ऑन गीता म्हणून आहे, ते पुस्तक मला डाउनलोड करायला सांगितलेलं. आणि ते वाचून आठवडाभर थोडासा तो स्टडी करून मग आम्ही थोडे श्लोक म्हणायचो. बर. आणि डिस्कस 4-5 जण होतो. बर. तर थोडंफार प्रमाणात मला अच्छा ग्लिम्स मिळाले. हा, त्यांना मला खूप आवड निर्माण झाली. बर. आता आई पण ना, त्यामुळे मला अजून मजा येते आणि असं वाटतं की आता आपण अजून थोडं डीप त्याच्यामध्ये. बरोबर 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 बरोबर. साधना सोप्या भाषेमध्ये छान समजावून सांगतात. तर मी आईचा क्लास चालू असताना इकडे काम करत होते, पण माझं लक्ष इकडे होतं. नाही, खूप छान वाटलं ऐकून. तुम्ही या क्षेत्रामध्ये एंट्री तरी केले. क्षेत्रामध्ये म्हणण्यापेक्षा निदान ह्या कल तरी या गोष्टीचा आहे की अध्यात्माचा, की ऐकावं वाचावं, आवड आहे, हे खूप महत्वाचं आहे. हे असायला सुद्धा कृपा असावी लागते बरं का. तुमच्या शेजाऱ्यांना विचारा, मराठी असले तरी त्यांना ज्ञानेश्वरी गीता माहिती नसेल.
हे तुम्ही चेक करून बघा. जस्ट डू इट बाय युअर सेल्फ. आज देम की काय आहे माहिती का तुम्हाला, नसेल माहिती, ते माहिती असणं, ते मिळणं सुद्धा कृपा. मी म्हणत नाही की पुण्य पाप मला बोलायचं नाहीये, पण बघा ना, आपण तहानलेलं असताना पाणी इथे आहे माहीत असणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे ना, की ती गोष्ट किती सॅटिस्फॅक्टरी आहे. एवढं मोठं तत्वज्ञान जे आयुष्याचं आहे ते करताना आपल्यामध्ये किती फरक पडतो. आणि एव्हरी सेशन, प्रत्येक सेशनच्या आधी ना मी विनोबा भावेंचं गीता प्रवचन वाचूनच मग पुढचं बोलते, कारण एक्झॅक्ट इसेन्स मला तिथून मिळतो. त्यांनी एकेका अध्यायावरती 25-25 पानं असतील तेवढंच लिहिलेलं आहे, जास्त नाही आहे त्यांचं, जे साने गुरुजींनी लिहिलं ते, पण ते पूर्ण अध्यायाचा इसेन्स देतं. आपण अर्थ कसा काढायचा हे गाईड करतं. सो तुम्ही कंटिन्यू करा आणि जमेल तसं सेशन पण अटेंड करा. तुम्हाला ना साध्या सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद ताई. अजून कोणाला काही बोलायचं आहे? हा बोला ना पल्लवी ताई. हा हा आर्ट ऑफ लिव्हिंगचा. हा 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 ना, हा नंतर छान ध्यान लागतं. हा मग ते सुद्धा तेच आहे, ते सुद्धा तेच आहे. म्हणूनच तर श्री श्री रविशंकर जे गुरु आहेत ते नेहमी आपल्या आळंदीच्या किनाऱ्यावरती येऊन वर्षातून एकदा तरी ते तिथे येतात, त्यांच्या शिष्यांसह येतात, तिथे माऊलींच्या चरणी कार्यक्रम करून समर्पित करतात सेवा त्यांची. हे प्रत्येक वर्षी ते करतात. मी सांगते काय, जेवढे पंथ आहेत ना, जसे विवेकानंद म्हणतात सगळे पंथ तिथेच जाऊन मिळतात. पण ते कुठे जाऊन मिळतात, ते कुठे असे जाऊन नाही मिळत, ते सगळे इथे जाऊन मिळतात. लक्षात घ्यायचं. सगळेजण इथलाच सोपान मार्ग सांगतायत, दुसरं काहीच नाहीये. अनेको प्रकारांनी असेल पण मार्ग इथेच शेवटी एंड होतो. योगा करायचा का करायचंय, शरीराचं आसन व्यवस्थित लावायचंय का लावायचंय, इथे पोचायचंय म्हणूनच लावायचंय. शुद्ध आहार का करायचंय, इथे पोचायचंय म्हणूनच करायचंय. चांगली कपडे का घालायचेत, मी शॉर्ट कपडे घातली, काय कपडे घातली, माझ्या मनावरती वाईट लहरी माझ्या मनावरती येणार आहे, दुसऱ्यांसाठी नाही. ते अत्याचार बलात्कार दूरची गोष्ट आहे, पण माझ्या अंतःकरणाची स्थिती काय होणार आहे ती टाळण्यासाठी मी साधी कपडे घातली, मला वाईब्स तसे येतात. वाईब्स कशासाठी, याच्यासाठी. सगळा अट्टहास याच्यासाठी. गीता सेशन पण याच्यासाठीच. हा ना, ग्रेट ग्रेट ग्रेट. चालेल, चला मग अजून कोणाला काही बोलायचं नाही असं मी समजते. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ